नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे फोटोशॉप विषयी। फोटोशॉपमध्ये कशा प्रकारे तुम्ही कोणत्याही फोटोचा बॅकग्राऊंड काढू शकता, ते पण वन क्लिकमध्ये आणि प्रोफेशनल पद्धतीने। सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवतो, दोन पद्धतीचे फोटो असतात। एक तर असा ज्यात मुलीचे जे केस आहेत ते खूप हार्ड असतात, बघू शकता। आता एक केस कटिंग करणं म्हणजे खूप अवघड आहे। आणि दुसरे जे फोटो असतो तो नॉर्मल फोटो अशा प्रकारे। तर सर्वात पहिले नॉर्मल फोटोचा बॅकग्राऊंड कसा काढायचा आहे, तर सर्वात पहिले इथं फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यावर फोटोशॉपमध्ये इथे एक ऑप्शन आहे सिलेक्ट मास्क, या ऑप्शनला सिलेक्ट करायचे। पूर्ण फोटो सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर इकडे बघा पुन्हा एक ऑप्शन आहे सिलेक्ट सब्जेक्ट, इकडे सिलेक्ट करायचे। आता हे काय कारण ऑटोमॅटिक तुमच्या फोटोचे जे सब्जेक्ट आहे त्याला सिलेक्ट करतं। त्यानंतर बघा सब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे। इथं बघा इथं आउटपुट लिहिलं आहे ना, इकडं तुम्हाला न्यू लेअर सिलेक्ट करायचे, ठीक आहे। इथं तुम्हाला न्यू लेअर सिलेक्ट करायचे, त्यानंतर ओके करायचे। बघा तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड वन क्लिकमध्ये कट झालेला आहे, ते पण एकदम परफेक्ट पद्धतीने। आता मी तुम्हाला हे तर खूप सिंपल होतं, आता दुसरी पद्धत सांगतो, म्हणजे एकदम हार्ड फोटो घेऊया। आता बघा हा एकदम हार्ड फोटो आहे, याची कटिंग कशी करायची, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा इथं अनलॉक करायचं आहे, एकदा दाबल्यावर अनलॉक होतं। त्यानंतर तुम्हाला इकडं टूलमध्ये जायचं आहे 3 नंबरचं, ठीक आहे। इकडं गेल्यावरती इथं लॉसेस टूल जे ऑप्शन आहे ते क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला या सॉफ्टवेअरला सांगायचं आहे की तुम्हाला कोणता बॅकग्राऊंड काढायचा आहे। तर मी इकडं असं सिलेक्ट करायचं आहे आणि सॉफ्टवेअरला सांगायचं आहे की मला हा बॅकग्राऊंड काढायचा आहे, ठीक आहे। तर मी असं सिलेक्ट करतो की मला अशी कटिंग पाहिजे करणं, ठीक आहे। म्हणजे या सॉफ्टवेअरला तुम्हाला सांगायचं आहे। तर मी इथं एक सिलेक्ट करतो असं सब्जेक्ट, अशा पद्धतीने तुम्हाला सॉफ्टवेअरला सांगायचं आहे की मला हा बॅकग्राऊंड काढायचा आहे। तर मी हे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर इथं बघा इथं ऑप्शन आहे ना सिलेक्ट मास्क, या ऑप्शनला सिलेक्ट करायचे। त्यानंतर हे बघा एवढा भाग सिलेक्ट झालेला आहे। आता हे जे केस आहेत याची कटिंग करण्यासाठी इथं 2 ऑप्शन आहे बघा। सर्वात पहिले क्विक सिलेक्ट टूल आणि दुसरं जे आहे ते आहे रिफाईन। तर रिफाईनवाला जे ब्रश आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुमच्या फोटोला अशा प्रकारे एकदम परफेक्ट इरेज करायचे। बघा मी इरेज करतोय तसं। तर अशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्टला परफेक्ट सिलेक्ट करायचे। तर मी इकडं सब्जेक्टला सिलेक्ट करतो, असं सब्जेक्टला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता मी सब्जेक्टला सिलेक्ट करतोय। तर हा आपला सब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे। सिलेक्ट झाल्यानंतर इकडं तुम्हाला आउटपुटमध्ये न्यू लेअर सिलेक्ट करायचं आहे आणि ओके वरचं जे ऑप्शन आहे त्याला ओके करायचं आहे। तर फोटोचा बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट कट झालेला आहे। आता तुम्हाला याच्यात दाखवण्यासाठी मी काय करतो, इकडे कलर ॲड करून दाखवतो। बघा सॉलिड कलरमध्ये जातो, इकडं मी एकदम ब्लॅक कलर चॉईस करतो आणि तुम्हाला हा फोटो वरी घेऊन दाखवतो। बघा एकदम परफेक्ट फोटोचा बॅकग्राऊंड जो आहे तो कट झालेला आहे। इकडं झूम करून दाखवतो, बघू शकता एकदम प्रोफेशनल आणि परफेक्ट पद्धतीने तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड कट झालेला आहे। बघा इकडं मी दुसरे कलर घेऊन दाखवतो, कोणताही कलर घेतल्यावरती बघा एकदम परफेक्ट कटिंग आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फोटोशॉपमध्ये प्रोफेशनल पद्धतीने फोटोचा बॅकग्राऊंड काढू शकता। मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।